ते व्यसन सोडलेलं आहे। सर्व माऊली भक्तांना हात जोडून विनंती आहे, ज्ञानोबरायांना आवडेल अशी वारी करा, तुकोबरायला आवडेल अशी वारी करा। व्यसनमुक्तीची वारी पांडुरंगाच्या द्वारे। गेले 25 वर्ष व्यसनमुक्त युवक संघटना या वारीमध्ये आपले प्रबोधन करत आहे। तर व्यसनमुक्त माऊली पवित्र अशा सोहळ्यामध्ये चालत असताना कुठलंही व्यसन करू नका। वारी माऊलींना मान्य नाही, तुकोबरायांना मान्य नाही। ज्ञानोबरायांना आवडेल अशी वारी करा। आजच संकल्प करा, तिथं आम्ही व्यसनाचा खुंड केलेला आहे, त्या खुंडात आपलं व्यसन टाका, आपले दुर्गुण सोडा आणि वारीतून चांगले गुण घरी घेऊन जा। सर्व माऊली भक्तांचं अहो, ह्या माऊलीच्या वाटेवर कुठलंही व्यसन करू नका। जर व्यसन करून वारी केली तर ते आपली सोडली का डन, अजिबात व्यसन करणार नाही कुठलंच। एक बार खावा शेवटची बार मी खाऊ अहो, आपल्या जर मुलांनी खाल्ली तर आपल्याला कसं वाटेल? तुमचं आणि वय, तुम्ही तरुण आहात, जर आपल्या मुलाबाळांना आपल्याला जर कदाचित कॅन्सर झाला तर आपल्या मुलाबाळांची कोण जबाबदारी घेणार? आपल्या मुलाबाळासाठी आणि घरातील आपल्या नातेवाईकांसाठी महाराष्ट्रातली टीम आहे आमची, ज्या त्या विभागातनं आमची गाडी पास करून देत आहे पुढे। आम्ही आमच्या हितासाठी काय नाही, तुमचं हित आहे त्यात। उद्यापासून बिडी बंद, उद्यापासून बिडी बंद। बोले मैं संकल्प लेता हूँ, तुम्ही काय करता? सोडून देनी बिडी आता, वरणार नाही, पूरे जिंदगी में कभी नहीं पीऊंगा, नहीं देना, नहीं देना, कभी नहीं देना चाहिए। सोडली काय माऊली? सोडली कसं वाटतंय? हो, बिडी काढा, बिडी आहेत का? सोडा टाका, नाही का? तंबाखू 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 टाका। माऊली काही होत नाही, पोट फुगत असेल तर ओवा खा थोडासा, आणि तंबाखूची तलप येत असेल तर अद्रक आणि आपले मीठ, अद्रक खिसायचं, वाळवायचं आणि त्यात शेंदाव मीठ आणि लिंबू टाकून ती खिशात ठेवा, आणि ती तुम्हाला तलप आली की ते खा, सवय मोड असतो 1 महिन्यात, परत तुम्हाला काही वाटणार नाही। चला, छान कार्य आहे तुमचं। रामकृष्णारी, रामकृष्णारी राज्य यांच्या वतीने हार्दिक स्वागत। माऊली लाईन रस्त्यावर